नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलवर इंजिनियर अमोल चॅनलवर टेक्निकल रिलेटेड नॉन टेक्निकल रिलेटेड जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रिक्रूटमेंट असतात, विविध डिपार्टमेंटच्या विविध कंपन्यांच्या ज्या भरत्या होतात त्याबद्दल आपण वरच्यावर माहिती देत असतो। जे काही रिक्रूटमेंटचे जे पोस्ट असतात त्याचा अभ्यासक्रम किंवा त्याचे जे एक्झाम पॅटर्न असेल किंवा तुमचा सिलेबस असेल त्याबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करतो। जो काही माझा 12 वर्षाचा गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स आहे प्लस साधारण 4 ते 5 वर्षाचा प्रायव्हेट सेक्टरचा अनुभव आहे, त्यावरून मी तुम्हाला सगळं माझ्या अनुभवाचा तुम्हाला कुठेतरी फायदा व्हावा हाच माझा प्रयत्न राहत असतो। तर सध्याच्या कंडिशनमध्ये आपण बघितलं तर ITI इन्स्ट्रक्टरच्या साधारण 1457 जागांची तब्बल मोठी जाहिरात इथे आलेली आहे। अतिशय चांगली जाहिरात आहे, अतिशय चांगली संधी आहे ITI होल्डरसाठी किंवा डिप्लोमा होल्डरसाठी आणि BE और MTechसाठी किंवा ME साठी। आपण त्यावर ऑलरेडी 1-2 व्हिडिओज दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अतिशय चांगली माहिती आपण दिलेली आहे। तर विद्यार्थ्यांचा जे काही आता सध्या प्रश्न आहेत ते आहेत रिलेटेड टू एक नवीन सर्क्युलर आला आहे ITIच्या साईटवर। तर त्यामध्ये त्यांनी सर्क्युलरमध्ये जे काही दिलेलं आहे ते आपण आता बघू। तर बघा मित्रांनो, एक थोडंसं मी तुम्हाला इथे फास्टमध्ये सांगतो। तुम्ही ऑलरेडी हे पत्र वाचलेलं असेल, परिपत्रक वाचलेलं असेल। 26/8/2022 या तारखेचं हे परिपत्रक आहे। यामध्ये त्यांनी जो वरचा पॅराग्राफ आहे त्यामध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टरच्या ITIचं जे हे 17/8ला जी जाहिरात आली होती त्याबद्दल थोडंसं माहिती सांगितलेली आहे। www.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिरात असं म्हटलेलं आहे। सेकंड पॅराग्राफ जो आहे तो महत्त्वाचा आहे। सदर जाहिरातीतील अनुषंगाने उमेदवारांना सूचित करण्यात येते की शिल्प निदेशक पदाकरिता सामायिक परीक्षा, व्यावसायिक चाचणी अशा 2 परीक्षा असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार सामायिक परीक्षेत 45% अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले उमेदवार व्यावसायिक चाचणीकरिता पात्र ठरणार आहेत। ठीक आहे, हे आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। यास्तव प्रथम टप्प्यात ऑनलाईन अर्ज स्वीकारताना उमेदवारांचे CTI, CITS, NCIC प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्यात आलेले नाही पहिल्या परीक्षेमध्ये। ठीक आहे, सामायिक म्हणजे पहिली परीक्षा CBT1। सामायिक परीक्षेच्या अंती व्यावसायिक चाचणीकरता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकडून दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज स्वीकारताना उमेदवार ज्या पदांकरता पात्र ठरेल त्या पदाकरता विहित केलेले CTI, CITS, NCIC प्रशिक्षण उमेदवारांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार आहे। ते आवश्यक नाही आहे, ते स्वीकारण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी। स्वाक्षरी आहे संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई। वाढवल्याचा छोटासा विषय असतो पण तो खूप वाढला जातो। मला असं वाटलं की त्यावर आता आपण क्लॅरिफिकेशन घेणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला व्हिडिओद्वारे माहिती देणं अतिशय आवश्यक आहे। मग सुट्टी असल्यामुळे किंवा सुट्टीच्या दिवशी इतर लोकांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही। जे काही ITIचे जे काही त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तिथे सुद्धा मी कॉन्टॅक्ट करून पाहायचा प्रयत्न केला आज सोमवार असल्यामुळे। आणि प्लस माझे काही मित्र आहेत जे 12 वर्षापासून 2009-10 मध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांनी सुद्धा काही माहिती दिली मला। तर त्याच्यावरून ही क्लॅरिटी येते की CTI सेंट्रल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे जे आहे तर ते आपलं ITIच्या नंतरचं जे काही क्वालिफिकेशन असते, फॉर एक्झाम्पल BSc तुम्ही केलं असेल, तुम्ही MSc करता, BE केलं असेल तर ME MTech करता, तसं ITIच्या नंतर CTI असतं। ते तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून जेव्हा तुम्ही टीचर म्हणून ITIवर जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर त्यासाठी ते तुम्हाला कामात पडतं किंवा फायद्याचं पडतं। ते असं CTI किंवा CITS आहे। ठीक आहे, CITS म्हणजे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम, हे पुन्हा 1 वर्षाचं ट्रेनिंग स्कीम राहते। ते तुम्ही केली असेल तर तुम्हाला प्रिफरन्स मिळते। तर प्रिफरन्ससाठी बघा त्यांनी जाहिरातीमध्ये ITI इन्स्ट्रक्टरच्या जेव्हा 1457 जागाची वॅकन्सी आली त्याची 7 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे। तर त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे कुठल्याच प्रकारचा कुठलाच काही डाऊट तुम्हाला असायला नको, तिथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आपली जाहिरात होती त्यामध्ये यांनी स्पष्ट दिलेलं आहे, इथे कुठल्याच प्रकारचं कन्फ्युजनची गरज नाही आहे। जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे प्रोव्हाइडेड दॅट preference may be given to candidates who have successfully completed training in the Central Training Institute म्हणजे CTI for the post of instructor। म्हणजे प्रिफरन्स आहे, कंपल्सरी नाही, हे लक्षात घ्या। पहिल्याच जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे CTI किंवा CITS हे कंपल्सरी नाही, हे प्रिफरन्स आहे। त्याला तुमचं जर झालं असेल तर तुम्ही सेकंड एक्झाममध्ये ते अपलोड करू शकता, तुम्हाला कंपल्सरी नाही। याचा अर्थ काय होतो की ITI प्लस 4 इयर्स तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। ठीक आहे, त्यानंतर डिप्लोमा असेल तुमचा फर्स्ट क्लास सेकंड क्लासचा असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्सची त्यांनी अट दिलेली नाही आहे। आणि CTI त्यांच्यासाठी आवश्यक नाही आहे किंवा CITS सुद्धा आवश्यक नाही आहे, BEसाठी सुद्धा ते आवश्यक नाही आहे। ठीक आहे, फक्त ते लागेल तुम्हाला ITIमध्ये जर तुमचं CTI किंवा CITS असेल तुमचं तर तुम्ही सेकंड एक्झाममध्ये ते अपलोड करू शकता, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल किंवा बेनिफिट मिळेल किंवा प्रिफरन्स मिळेल। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, हा भाग नाही आहे। तुमचं जर रिटर्नमध्ये चांगले मार्क्स असतील, तुम्ही लक्षात घ्या आता
तुम्ही जर ITI प्लस 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे, रिटर्न म्हणजे ऑनलाईन टेस्टमध्ये तुमचे CBT टेस्टमध्ये जर तुमचे मार्क्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, अतिशय चांगले मार्क्स आहेत, तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकते. तुम्हाला CTI किंवा CITS हे कंपल्सरी नाही. हां, दुसरा याचा भाग असा आहे की त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन वगैरे सुरू आहे, आपण बघू शकता आझाद मैदानावर आपलं काही व्हिडिओज बघितलं असेल व्हिडिओमध्ये. त्यांचं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की CITS किंवा CTI हे कंपल्सरी करा, सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करा. म्हणजे ITIला सुद्धा करा, डिप्लोमाला सुद्धा करा आणि बीला सुद्धा करा. आता डिप्लोमा आणि बीवाले कशाला CTIवर करतील, कारण ते क्वालिफिकेशन ITI प्लसच्या नंतरचं आहे. ITIचं ते आपण जसं म्हणतो BSc नंतर MSc PG असतो, तसं ITI नंतरचा CTI. तो तुम्हाला क्लिअरली सांगू इच्छितो मी, जे काही माहिती काढली 2 दिवसामध्ये त्यावरून क्लिअरली सांगू इच्छितो की त्यामध्ये ITI प्लस 4 इयर्स एक्सपिरियन्स जो असेल, ज्यांचा असेल 4 इयर्स एक्सपिरियन्स, बरं त्याच्यामध्ये बाकी काही चालणार नाही, 4 इयर्स एक्सपिरियन्स प्लस ITI, तर तुम्ही अप्लाय करू शकता. डिप्लोमा असेल तुमचा तरी अप्लाय करू शकता. CTI CITSची गरज नाही. बी असेल तरी अप्लाय करू शकता. कंडिशन एवढीच आहे की तुम्हाला फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास लागेल. बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. आणि जे काही आता पुढल्या घडामोडी आहेत किंवा जे काही अपडेट्स आहेत ते आपण वरच्यावर आपल्या विद्यार्थ्यांना देतच राहू. तुम्हाला मी विनंती करतो की कुठल्याच प्रकारची अफवा, कुठल्याच प्रकारचं मनामध्ये शंका ठेवू नका, कुठल्याच प्रकारचे विचार मनामध्ये ठेवू नका, कारण याचा इफेक्ट आपला अभ्यासावर होतो. अतिशय गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कुठेच कमी पडू नका. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन व्यवस्थित जिथे त्यांनी दिलेलं आहे ते आहे, त्यांनी कुठल्याच प्रकारची काही काळजी करण्याची गरज नाही. वाटलं माझे जे विद्यार्थी माझ्या टेस्ट सिरीजमधले आहे किंवा जे माझ्याशी कनेक्टेड आहे त्यांचे मला कमेंट्स वरचेवर येतच राहतात, तर त्यांचंही मी क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न आजच्या व्हिडिओद्वारे केलेला आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारची मनात शंका ठेवू नका. आपण ऑलरेडी त्यावर एक डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, जे अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचं, काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ते पण आपण व्हिडिओ दिलेला आहे. आणि पुढच्या 1-2 दिवसामध्ये आणखी आपलं एक सिलेबस प्लस तुमचं बुक्स, जे महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांचा किंवा अभ्यास कुठून कसा करायचा, रेफरन्स बुकचा तुम्हाला एक व्हिडिओ देईलच. आणि प्लस पुढच्या 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये आपल्या ITI इन्स्ट्रक्टरची एक टेस्ट सिरीज लॉन्च आपण करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आहे पुढे तुम्हाला ते 2 दिवसामध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन मिळेलच. ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे ते विद्यार्थी टेस्ट सिरीज घेऊ शकतात. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की ITI इन्स्ट्रक्टरसाठी काय त्यांचे जे आता परिपत्रक आलेलं आहे ते काय आहे, आणि त्याद्वारे मी तुम्हाला त्याचं क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मनात कुठल्याच प्रकारची शंका ठेवू नका आणि अभ्यासाला लागा.